सकाळी सुमारे 6:30च्या दरम्यान निघालो. जवळपास 1 आठवड्यापूर्वीच ह्या ठिकाणी बाईक राईड करून जायचे असे ठरवले होते. गुगल मॅपनुसार ही तिन्ही ठिकाणं एकमेकाला काही अंतरावर लागूनच होती. विरार जवळच्या मुंबई अहमदाबाद महामार्गापासून वज्रेश्वरी हे 16 किलोमीटरवर आहे. इथे येण्यासाठी लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजेच ST सेवा आहेच, पण स्वतःची कार किंवा बाईक असेल तर सोयीचे ठरेल. सकाळी नाश्ता करून निघालो नव्हतो, म्हणून ह्याच फलकाच्या विरुद्ध असलेल्या वृंदावन हॉटेलमध्ये चहा नाश्त्याला थांबलो. इथे माझ्या मित्रासोबत मी पूर्वी सुद्धा आलोय हे लक्षात आलं. आठवण ताजी झाली. रेडी हो रहा है. विवेक भाई सब इधर है. इसको चाय की बहुत तलब लगी थी तो पुन्हा मागच्या फेरीसारखीच गरम वडा उसळ मागवली. निवांत बसून चहा घेतला आणि 15 किलोमीटरचा पल्ला गाठत गणेशपुरीला पोहोचलो. आत शिरताच प्रथम नवग्रहाचे मंदिर आहे. तिथे दर्शन घेतलं. छपरातून येणाऱ्या सूर्यकिरणांची जादू पाहिली. हे रोज रोज काही दिसत नाही म्हणून जादू. नित्यानंद महाराजांच्या मंदिराला लागूनच एक भव्य महादेवाचे मंदिर आहे आणि गरम पाण्याची कुंड आहे. मंदिरा शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत ज्ञानेश्वरी पारायण सुरू होते. 4 ओळी आणि काही चांगल्या गोष्टी कानावर पडतील म्हणून थोड्या वेळेसाठी तिथेच थांबायचं ठरवलं. गणेशपुरीपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे ते वज्रेश्वरी देवीचे मंदिर. मंदिराची बांधणी रेखीव आणि देखणी आहे हे पाहता क्षणी जाणवतं. मंदिराची अथवा वज्रेश्वरी देवीची अवतार कथा ही जाणून घेण्यासारखी आहे. मार्गशीर्ष महिना नुकताच सुरू झाल्याने भक्तांची, प्रामुख्याने महिलांची उपस्थिती स्पष्ट होती. दर्शन घेऊन मंदिराच्या परिसरात काही वेळ बसलो आणि निघालो आजच्या अखेरच्या तीर्थक्षेत्राकडे. ईश्वरधाम साई मंदिर किंवा प्रतिशिर्डी अशी नव्याने ओळख मिळवलेले हे साई मंदिर. मंदिर तसे प्रशस्त आणि हुबेहूब शिर्डीच्या मंदिराप्रमाणे उभारलेले हे मंदिर प्रसाद म्हणून मनात प्रसन्नता आणि शांतता प्रदान करतं. साईबाबांची मूर्ती डोळ्यात भरून जाते. शिर्डीप्रमाणेच येथे द्वारकामाई, धुनी आणि वस्तू संग्रहालयही आहे. मंदिरासाठी येण्याचा रस्ता हाही अगदी अनोखा आहे. तानसा नदीत काहीसा बुडालेल्या पुलावरून इथवर येता येतं. लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणजे मंदिर परिसरात पाळलेली काही बदके. आवारातच लांबून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची सोय म्हणजेच साई निवासाच्या 2 भव्य इमारती उभारण्यात आल्या आहेत. ह्या मंदिराची कहाणी जाणून घ्यायला मला आणि तुम्हालाही निश्चित आवडेल, पण तुर्तास एवढंच. नक्की भेट द्या. धन्यवाद.